पोचलेलो आहे. खूप आम्हाला सुटलेलं आहे. पालखी आता मागे एक वाडी थांबली आहे दर्शनासाठी. स्वतीपणे मिनिटातही पुणे घाट आहे, ती घाटांना चढत यायचं आहे. घाट सुटली की एक रस्ता आहे, तो रस्ता पार करायचा आम्हाला. रस्ता पार करायला फायनली आम्ही नंतर त्या दिवशी पोचलो. तिकडे थांबे सांगण्यावर रिटर्न. मग तिकडं आबा आहे, आबा पूजा करते. सो त्याचं रिटर्न आम्ही निघू. आणि नंतर फायनली पालखी आहे, ती पालखीच्या खाल्यात पोचतो. सो मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो सानेवर. बघा आताच आम्ही म्हणजे वाडी सोडून आम्ही आता थोडं अर्ध्या पुढे चालत आलो. पालखी खूप मागे, आम्ही खूप पुढे आलो आहे. तर आता आम्ही चालतो आणि ते एवढा खूप अंधार आहे ना, खूप एवढा अंधार आहे ना, समोर काय विजिबल होत नाही, एवढा खूप अंधार आहे. आणि मी एकदम फ्लॉग बनवतो. टॉर्च माझ्या तोंडावर येते. हे बघा, हे असे सगळे रस्ते तुम्हाला दिसणार पण नाही, तर ते सोडा. सो आता आम्ही पोहोचलो रस्त्यावर. तर रस्ता आम्हाला पार करायचा आहे. रस्ता पार केल्यानंतर आमचं म्हणजे पालखी सानेवर थांबेल. पालखी सानेवर थांबली ना की म्हणजे गावची जे पूजा आहे आबा, म्हणजे माझ्याकडे काय नक्की माहीत नाही, म्हणजे आबाच असतं. आबा पालखीची पूजा करतील आणि पालखीची पूजा झाली की लगेच पालखी निघेल पालखीच्या खाल्यासाठी. सो आता लाईक तिथे भेटेल. तुम्हाला मागे बघू शकता डोळे आलेला आहे. तुमच्याकडे त्याला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. सो त्याला आता मी डायरेक्ट भेटूया. पालखीचं काय आम्ही रस्त्यावर पोचलेलो आहे आणि रस्ता पण चालत पुढे आलो. रस्ता पण संपत आला. आता आम्ही रिटर्न आणि आता पालखी आलेली आहे. धावत येतो आम्ही. आता आम्ही इकडं आतमध्ये जाऊ. माझीकडे पुढे स्थान आहे, ते सानेवर पालखी थांबेल. तुम्ही पुढे जाऊन येतो ना मी. सगळीकडे पालखी सानेवर थांबेल. ते थोडीशी पूजा होईल. पूजा झाल्याच्या नंतर तिकडनं पालखी निघेल लगेच. आणि खाली पालखीच्या आणि मग पालखीचा पण नाही झाला. गाईस मी रस्ता चुकलो. एक बॅटरी आहे काय माझ्या समोर काय दिसत नाही गाईस. मला तिकडे तरी बॅटरी आहे तिकडे. सो गाईस आता आम्ही सानेवर पोचलेलो आहे. आता तुम्हाला दाखवतो आमची पालखी. पुढे तुम्हाला पालखी दाखवतो समोरून कशी दिसते. बटन कुठे आहे? बटन कुठे आहे? बटन दाबा. हा चाप लावा. हा कोण? अरे बॅटरी दाखवा ना.
सो गुड मॉर्निंग दोस्तो. आता म्हणजे सकाळ झालेली आहे, तुम्ही बघू शकता. नीट उजळलं ना 7 वाजले. सकाळी मस्त आम्ही म्हणजे रात्रभर आम्ही मस्त पालखी मस्त नाचवली आम्ही, तुम्ही बघितलं असेल. आणि मग सकाळी 4 वाजता आम्ही पालखीला गाडीत ठेवलं. आणि मग नंतर सगळे लोक गेले आपापल्या घरी, सगळे झोपलेत आणि आता सगळे उठलेत. सो आता आबा खाली पालखीची पूजा करतात. मग ती पूजा झाल्यानंतर पालखी सगळ्यांची घरं घेईल. सगळ्यांची घरं घेऊन झाली की नंतर सगळ्यांची घरे घेऊन मी रिटर्न पालखी करत बसेल. म्हणजे तुम्हाला सगळं दाखवेन मी. सो आता मी तुम्हाला दाखवतो आमचं अंगण म्हणजे खलं. तुम्हाला माहिती असेल खलं म्हणजे काय. तुम्हाला खलं दाखवतो आमचं घरातलं. आणि तुम्हाला जे मागं दिसतंय ना ते वरती घर दिसतंय ना, ते आमचं घर आहे. म्हणजे माझं घर त्या घरात, म्हणजे ते आमचं घर आहे, तिथं आम्ही राहतो. ओके. तुम्हाला आमचं अंगण दाखवतो सजवलेलं. ओके. तुमच्याकडे कसं सजवतात ते कमेंट करून नक्की सांगा मला. तुमच्या जसं सजवत असतील तर. ओके. सो गाईस, पालखी आलेली आहे. तुम्हाला पालखी दाखवतो. पालखी घ्यायला येतो. अरे अशीच गाईस शॉर्ट नीट बसला नाही, ते मी तुम्हाला दाखवतो. मी रिटर्न तुम्ही बघा. आता आम्ही जातोय शंकराच्या मंदिरात जातो. सरळ करा, पूर्ण सरळ करा. पण व्हिडिओ का काय जातं बघा पालखी. मी पण राऊंड बघतो 5. आगे पीछे डाल दे. लागेल बघा. सो गाईस, मी तुम्हाला दाखवलं ना, म्हणजे आमची पालखी शंकराच्या देवालयाच्या अवती होती. 4-5 फेरी मार होती.
तर तशी एक प्रथा आहे आमच्या गावातली. सो मी जेव्हा घरी आलेलो कशासाठी माहिती आहे का, ह्याच्यासाठी मी घरी आलेलो. सो आता आपण रिटर्न जाऊया खाली आणि बघूया पालखी निघाली की देवळातनं. आणि आता इथे एक येऊ आली, तुम्हाला येऊला दाखवतो. तुम्हाला काल बोलत होती जर मी तुझ्या व्हिडिओमध्ये आली तर तुला मी माझ्याकडनं 5 सबस्क्रायबर्स गिफ्ट करणार मला 5. आणि खुशी आहे का? हाय. ही खुशी. सो आता मी तिकडे जातो देवळात आणि तुम्हाला अरे सो आता मी जातो देवळात आणि तुम्हाला दाखवतो सगळं. म्हणजे आता घर घ्यायला स्टार्ट होतील, एकेकाची घर घ्यायला स्टार्ट होतील. ओके. हार घाल. हार कुठं आहे बाबा? तो हार घाल. काय